नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करत आहे आपल्या मराठमोळी चॅनल कॉर्पोरेटमधील भटकंतीमध्ये। मी आपला कॉर्पोरेट मुसाफिर। आम्ही आज निसर्गाच्या सानिध्यात जात आहोत ऑफिसमधून डायरेक्टली। मी लॉग आउट केला आहे गाईज। तुमचं काय विषय आहे? लॉग आउट विकेट केला आहे की नाही ऑफिसमधून, की अजून काम चाललं आहे? आपण आता पुढच्या फेरीत भेटूया। आणि आपले काही मित्र आमच्यासोबत येत आहेत, तर मी त्यांचं पण तुम्हाला इंट्रोडक्शन करवतो। इथे माझा कलिग बसला आहे सिरिल, ठीक आहे। अजून काही लोक आहेत, मंडळी आहेत आमच्याबरोबर, तर मी त्यांचा इंट्रोडक्शन करवतो। ही सगळी मंडळी आमच्याबरोबर येत आहेत, ठीक आहे गाईज। तर आपण पुढच्या भागात भेटूया आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटा बेलवरती ऑलवरती क्लिक करा। हाय गाइस, हम पहुंच गए गाइस। आम्ही पोचलो गाइस। 5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही पंचगणीला पोचलो आहे आता, सनसेट पॉईंटला। आता तुम्हाला आता सनसेट दाखवतो आम्ही थोड्या वेळात। आम्ही आय लव्ह पंचगणीचा बोर्ड बघा गाइस, इथे बघा आमचं किती कष्ट, गाडींचे पण कष्ट दिसतात। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। मी आपला स्वागत करत आहे माझ्या मराठमोळी चॅनलवर। मी 5 तासाच्या प्रवास करून मुंबईहून पंचगणीला आलो आहे, तुम्हाला अतिशय नयनरम्य आणि अद्भुत सूर्योदयाचे दृश्य दाखवण्यासाठी इथे आलो आहे माझ्या मित्रांबरोबर। आता मी तुम्हाला तो सूर्योदयाचं दृश्य दाखवतो। तुम्ही बघा, अतिशय छान आहे आणि एकदम नयनरम्य आहे। तुम्ही याचा अतिशय चांगल्या मनाने आनंद घ्या। इधर देखो रे, काही सगळे माझे मित्र आहेत, सवंगडी आहेत, जे मला नाव इथे माझे सध्या माझे ट्रॅव्हल पार्टनर सुद्धा आहेत आणि आपले चॅनलचे सदस्य सुद्धा आहेत। प्लीज सबा
बोला सगळ्यांना माझ्या आपण अजून पुढे काही दृश्य दाखवू महाबळेश्वरचे. थँक्यू. मित्रांनो पहा, अतिशय सुंदर असं दृश्य पंचगणीतलं तुम्हाला मी दाखवत आहे. सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं अतिशय सुंदर असं नयनरम्य दृश्य. तुम्हाला अजून छान अशी व्ह्यूज मी दाखवतो. सकाळचा वेळ इथे अतिशय सुंदर असा आम्ही आता पुढच्या दृश्यात आपण भेटूया. हे हॅरिएशन पॉइंट आहे. तुम्हारा ही नहीं रहा भाई डायरेक्टली हो रही है. वो भी आएगा. अच्छा ये वीडियो नमस्कार मित्रांनो, आपण आता हॅरिएशन पॉईंटवरती आलो आहे पंचगणीच्या इथे. तुम्ही बघा किती सुंदर आणि नयनरम्य दृश्य आहे. एकदम मस्त सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं असं नयन गगनचुंबी पर्वत आहेत. तुम्ही बघू शकता इथे एक छोटंसं नदी आहे.